झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री रणजित देशमुख यांनी केला आहे। आदिवासी आणि इतर मागास वर्गाकरता आरक्षित असतात तसे 8 फ्लॅट पवार यांनी इतरांच्या नावावर विकत घेतल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे। यातला प्रत्येक फ्लॅट हा 600 चौरस फुटाचा आहे। काँग्रेस खासदार विजय दर्डा यांनीही याच प्रकारे तिथं फ्लॅट घेतल्याचा दावा त्यांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रकरण पुढे जाणार नाही याची काळजी घेऊ असं मुंडे म्हणाल्याचा त्यांचा दावा आहे। महापालिकेत भाजप सेनेची सत्ता असल्यामुळे मुंडे असं म्हणू शकल्याचा दावाही रणजित देशमुख यांनी केलाय। या इमारतीत स्वतः देशमुख यांचाही फ्लॅट आहे। आपल्याला बीएमसीची नोटीस मिळाल्याचंही त्यांनी मान्य केलंय। अजित पवार तर आमच्या म्हणजे अजित पवारांनी काय माहीत नाही केलं म्हणजे इलिगल ट्रान्सफर केला आहे नाही। त्यांनी 4 फ्लोअर्स घेतले, 8 फ्लॅट्स म्हणजे आमच्या इथे आहे एक 1200 स्क्वेअर फूटचे आहे आणि दुसरे 600 स्क्वेअर फूटचे आहे। 600 स्क्वेअर फूटचे 8 फ्लॅट्स घेतले 8 लोकांच्या नावाने, त्यात आदिवासी आहे, मागासवर्गीय आहे आणि आम्हाला कोटा पूर्ण करावा लागतो। 20% आदिवासी 20% शेड्यूल कास्ट घ्यावे लागतात। तो कोटा पूर्ण होत नाही, त्यांचे पैसे भरणं शक्य होत नाही त्या लोकांना, म्हणून दुसरे लोक भरतात। आता आम्ही काही तसं केलं पण बाकीच्या लोकांनी केलं। अजित पवारचा इश्यू जो आहे, आपला विजय दर्डाचा इश्यू जो आहे, यांनी दुसऱ्याच्या नावाने घेतले आणि त्यांनी पैसे भरले आणि आपल्या ताब्यात दिले। झी 24 तास एक पाऊल पुढे।